नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या फ्री फार्मा जॉब यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये एक वॅकन्सी आली आहे फार्मा रिलेटेड। तर आपण बघू मित्रांनो कुठली वॅकन्सी आहे, काय आणि किती काय त्याची लास्ट डेट वगैरे आपण सगळ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की बघा। आधी लाईक केला तरीही काही प्रॉब्लेम नाही, कारण व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट आहे। तर मित्रांनो बघा, टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे वॅकन्सी आली आहे। वॅकन्सी वॉक इन इंटरव्ह्यू मित्रांनो, त्याची डेट काय असणार आहे काय आपण पुढे बघणारच आहोत। तर मित्रांनो वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे, त्याच्यामुळे बघा याची डेट असणार आहे 20/2026 म्हणजे 20 फेब्रुवारी 2026। रिपोर्टिंग टाईम असणार आहे 10 AM 10 AM म्हणजे सकाळी 10 वाजता तुमचा रिपोर्टिंग टाईम असणार आहे। इंटरव्ह्यू बेसवरती हे सिलेक्शन होणार आहे मित्रांनो। याच्यामध्ये तुम्हाला सांगतो रिक्वायरमेंट काय असणार आहे, म्हणजे वॅकन्सी कुठली आहे तर क्लिनिकल रिसर्च कोऑर्डिनेटरची इथं वॅकन्सी आहे मित्रांनो। किती वॅकन्सी आहे काय ते पण सांगतो, एक वेळेस बघून घ्या। क्लिनिकल रिसर्च कोऑर्डिनेटरची वॅकन्सी आहे मित्रांनो, कुठे तर टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये मुंबई येते। तर मित्रांनो आपण त्याचं आता डिटेल्समध्ये बघू। तर बघा पोस्ट असणार आहे क्लिनिकल रिसर्च कोऑर्डिनेटर। क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स त्यांनी दिलेला आहे, म्हणजे फ्रेशर इथं अप्लाय नाही करू शकत। तर बघा BSc B.Pharm और ग्रॅज्युएट इन लाईफ सायन्स किंवा PG डिप्लोमा इन क्लिनिकल रिसर्च इज मॅन्डेटरी दिला आहे। PG डिप्लोमा मॅन्डेटरी दिला आहे मित्रांनो त्यांनी क्लिनिकल रिसर्चसाठी। PG डिप्लोमा हा मॅन्डेटरी दिला आहे, क्लिनिकल रिसर्च मॅन्डेटरी दिला आहे। तर मिनिमम किती वर्ष तुम्हाला एक्सपिरियन्स हवा आहे, तर मित्रांनो बघा मिनिमम तुम्हाला 1 year एक्सपिरियन्स हवा आहे क्लिनिकल रिसर्चचा याच्यामध्ये। आणि तुम्हाला बघा स्टार्टिंग पेमेंट काय असणार आहे तर 29,000 रुपये पर मंथ असणार आहे। 29,000 रुपये पर मंथ असणार आहे मित्रांनो पेमेंट याचं। आणि व्हॅकन्सी असणार आहे दोन वॅकन्सी इथं असणार आहे। आणि हा इंटरव्ह्यू बेसवर तुमची एक्झाम न घेता डायरेक्ट इंटरव्ह्यू होऊन तुम्हाला सिलेक्शन होणार आहे मित्रांनो। आणि याचं एज लिमिट जर बघायचं म्हटलं तर याचं एज लिमिट आहे इथे, एज लिमिट बघा, एज लिमिट इथे तुम्हाला सांगतो 35 वर्षाचं एज लिमिट आहे। आणि बघा इलिजिबल कॅन्डिडेट मे अटेंडिंग, तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस की काय घेऊन जायचं आहे हे पण मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो। तर बघा त्यांचा ॲड्रेस वगैरे दिला आहे, इंटरव्ह्यू ॲट HRD मीटिंग रूम 3rd फ्लोअर मेन बिल्डिंग डॉक्टर डॉर्जस मार्क पटेल सोडीपरेल टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई। तर तुम्हाला त्याच्यासोबत बायोडाटा म्हणजे रिझ्यूमे घेऊन जायचं आहे, रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ, झेरॉक्स कॉपी ऑफ पॅन कार्ड, आधार कार्ड, ओरिजिनल सर्टिफिकेट अँड सेट ऑफ अटेस्टेड कॉपी, म्हणजे अटेस्टेड करून जे तुम्हाला झेरॉक्स पण घेऊन जायचे आणि ओरिजिनल सर्टिफिकेट्स पण तुम्हाला इथं घेऊन जायचे मित्रांनो। तर बघा इथं दिलेलं आहे इन केस ऑफ मोर कॅन्डिडेट MCQ टेस्ट विल बी कंडक्ट, म्हणजे जर जास्त विद्यार्थी जर सिलेक्ट वगैरे झाले तर MCQ टेस्ट पण होऊ शकते। एलिजिबल कॅन्डिडेट विल बी शॉर्टलिस्टेड फॉर द इंटरव्ह्यू, आणि त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू घेण्यात येऊ शकतो। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता याच्यामध्ये चांगली वॅकन्सी, पेमेंट पण चांगलं असणार आहे। आणि तुम्हाला याच्या जर तुम्हाला याची PDF वगैरे हवी असेल तर आपण खाली तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिलेली आहे आणि व्हॉट्सअपची पण लिंक दिली आहे, तिथून तुम्ही ही डाउनलोड करू शकता। अजून अशाच फार्मा रिलेटेड जॉब, त्याच्यानंतर MR रिलेटेड जॉब आपण आपल्या ग्रुपमध्ये टाकत असतो। तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकतात। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला असंच अपडेट येत असतात, त्याच्यामुळे नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो। धन्यवाद।